हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण पाहणार आहोत मैसूर पाक कशा पद्धतीने करायचा तो। तर आज आपण जो मैसूर पाक करणार आहोत त्याच्यामध्ये डालड्याचा म्हणजेच वनस्पती तुपाचा वापर करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर एका गॅसवरती पातेल्यामध्ये मी 2 कप भरून वितळवून घेतलेला डालडा घेत आहे आणि हा डालडा आपल्याला चांगलाच गरम करून घ्यायचा आहे। म्हणजे एकीकडे हा डालडा असाच एकदम लो फ्लेमवरती मी ठेवणार आहे गरम होण्यासाठी आणि दुसऱ्या गॅसवरती आपण घेतलेली आहे एक मोठी कढई आणि त्याच्यामध्ये मी घेत आहे 2 कप साखर। तर या साखरेमध्ये आपण पूर्ण साखर बुडून जाईल इतपत पाणी टाकून घेऊयात किंवा साधारण 1 कप भरून आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। ही साखर वितळवून याचा आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे आणि 1 तारी पाक झाल्यानंतर पुढे एक 2 ते 3 मिनिट हा पाक आपण शिजवून घेणार आहोत। तर या इथे आपला जो पाक आहे तो तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। 1 तारी पाक तयार होण्यासाठी साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिट लागतात मीडियम फ्लेमवरती। तर या इथे तुम्ही बघू शकता आपला जो पाक आहे तो 1 तारी तयार झालेला आहे। जसं की मी याच्या अगोदर म्हटलं होतं 1 तारी पाक तयार झाल्यानंतर सुद्धा साधारण एक 2 ते 3 मिनिट हा पाक आपण लो फ्लेमवरती असाच शिजवून घेणार आहोत। म्हणजेच आपल्याला हा पाक आणखीन थोडासा घट्टसर असा करून घ्यायचा आहे। 3 मिनिट झालेले आहेत आणि आता या पाकामध्ये मी टाकत आहे बेसन पीठ 2 कप। तर हे जे बेसन पीठ आहे ते आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे आणि चाळून घेतलेल्या बेसन पीठाचाच वापर करायचा आहे जेणेकरून आपला जो मैसूर पाक आहे तो छान असा होतो। पाकामध्ये बेसन पीठ टाकल्यानंतर मी गॅस 2 मिनिटांसाठी बंद केलेला होता आणि बंद गॅसवरती हे दोन्ही मी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं। याच्यानंतर याच्यामध्ये आपण खाण्याचा रंग टाकलेला आहे पिवळा। तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कलर टाकल्यामुळे छान असा कलर येतो आपल्या मैसूर पाकला। याच्यामध्ये कलर सुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे। आता मी गॅस चालू केलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती जे तूप आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते तूप सुद्धा आता चांगलंच गरम झालेलं आहे आणि ही पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आता कढईचा गॅस आणि ज्या गॅसवरती मी तूप ठेवलेला आहे तो गॅस दोन्ही गॅस चालूच ठेवायचे आहेत आणि आपल्याला पळीनं थोडं थोडं करून याच्यामध्ये हे तूप किंवा डालडा टाकून घ्यायचा आहे आणि बेसन पिठामध्ये हा डालडा पूर्णपणे एकत्रित होईपर्यंत किंवा बेसन पिठानं तो डालडा पूर्णपणे शोषून घेईपर्यंत आपण हे हलवत राहणार आहोत। आणि पूर्णपणे डालडा शोषून घेतल्यानंतर परत आपण दुसरी पळी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। ही प्रोसेस आपल्याला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत आपल्या पातेल्यामधलं जे तूप आहे ते पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत। तर आता मी थोड्या वेळाच्या अंतरानं पातेल्यामधील जे तूप आहे ते या बेसन पिठामध्ये टाकून घेते आणि एकजीव करून घेते। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर या डालड्याऐवजी तेलाचा आणि तुपाचा वापर करून हा मैसूर पाक कशा पद्धतीनं तयार करायचा त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हवं असल्यास तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। आपण पातेल्यामध्ये जे 2 कप तूप घेतलेलं होतं ते तूप संपत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं बेसन पिठाचं मिश्रण कशा पद्धतीनं घट्ट झालेलं आहे, त्याचबरोबर हे फुगलेलं सुद्धा आहे। तूप संपत आल्यानंतर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत बेकिंग पावडर। साधारण पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो अर्धा चमचा भरून याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकत आहे। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल। बेकिंग पावडर टाकून घेतल्यानंतर सुद्धा हे मिश्रण आपण अशाच पद्धतीनं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे।
आता तयार झालेलं हे जे मिश्रण आहे ते आपण गरम आहे तोपर्यंतच एका टिनमध्ये ओतणार आहोत। तर टिनला मी मिश्रण तयार करायला घेण्यापूर्वीच अशा पद्धतीनं ऑडीचा इको बेक पेपर लावून घेतलेला होता, जेणेकरून आपलं मिश्रण टिनला चिटकून बसणार नाही। जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा पेपर नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तर तयार झालेलं मिश्रण या टिनमध्ये मी टाकून घेते आणि व्यवस्थितपणे हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर इथे हे जे मिश्रण आहे ते मी हलक्या हातानं वरच्या बाजूनं प्लेन करून घेते। जर आपण हे मिश्रण असंच ठेवलं तर आपल्या मैसूर पाकाच्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थितपणे निघत नाहीत आणि पटकन तुटून जातात। तर वरच्या बाजूनं हलकं असं हे मिश्रण मी प्लेन करून घेतलेले आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच एका चाकूनं त्याला अशा पद्धतीनं वड्या पाडून घ्यायच्यात, जेणेकरून मिश्रण थंड झाल्यानंतर याच्या वड्या पटकन निघतात। तर साधारण अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि हे आपल्याला रूममध्येच किंवा रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचे थंड होण्यासाठी, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। तर बाहेरच्या वातावरणामध्ये साधारण अर्धा ते पाऊण तास ठेवल्यानंतर आता आपला मैसूर पाक जो आहे तो तयार झालेला आहे। त्याला मी चाकूनं परत एकदा त्याच्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थितपणे कट करून घेतलेल्या होत्या। अशा पद्धतीनं आपला जो मैसूर पाक आहे तो खूपच मस्त खुसखुशीत असा तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच पद्धतीचा कोणता स्वीट पदार्थ तुम्हाला पाहायला आवडेल ते सुद्धा मला सांगा।